शेतकरी मित्रांनो, हिरवं जग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण आलो आहे आपल्या बागेमध्ये काजू लागवड करायला. आपण बघू शकता, हे बघा, हे आपण 2-3 वर्षापूर्वी काजू लागवड केली आहे. बघा आता किती हे काजू मोठे झाले. आपण दरवर्षी अशी काजू लागवड करत असतो. आता हा आपण भाग बघू शकता की हा संपूर्ण कातळाचा भाग आहे, पण इथे कातळ असून पण चांगल्या पद्धतीने काजू वगैरे येतात. तर आता आपण काजूचे खड्डे मारायला आलो आहोत. तर आता आपण काजूचे खड्डे मारणार आहोत. तर काजूची संपूर्ण लागवड तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. तर चला पाहूया काजूची लागवड. आपण बघू शकता की दुसऱ्या काजूपासून आपण अंतर ठेवलं आहे 10 फुटाचं, आणि पाठीमागचा काजू त्यापासून पण 10 फुटाचं अंतर ठेवलं आहे. तर आता आपण खड्डा मारणार. आपण काय करायचं आहे की आपण असा पहिला हा चौकोन आखून घ्यायचा आहे. हा आपला खड्डा जो आहे तो 2x2चा आपण खड्डा मारणार आहोत. आता तर काजूसाठी 2x2चा खड्डा पुरेसा असतो. जर तुम्हाला काजू लागवड करायची असेल, आंबा लागवड करायची असेल, तर असे 2 फुटाचे किंवा त्यापेक्षा मोठे खड्डे तुम्ही मारू शकता. ते जमीन कशी असते त्यावरती आधारित. आपली ही आता जमीन वगैरे आहे ती आता जरा बरे आहे, म्हणजे कसं पाऊस पडल्यानंतर जमीन थोडी ओली होते, त्यामुळे खड्डे मारण्यासाठी वगैरे पण चांगलं असतं. उन्हाळ्यामध्ये कशी जमीन कडक वगैरे असते, तर आपल्याला ते खड्डे वगैरे मारायला जड वगैरे होतं. पण पावसाळ्यामध्ये कसं जमीन थोडी नरम होते, खड्डे मारणं वगैरे आपल्याला सोपं जातं. पण खड्ड्यातली माती साईडला काढायची. अशा पद्धतीने आपला आता पहिला खड्डा तयार झालेला आहे. असे आता आपण अजून खड्डे मारणार आहोत. तर बाकीचे बघूया आपण दुसरे खड्डे मारलेले. आपण बघू शकता की आता आपले खड्डे वगैरे मारून झाले, म्हणजे थोड्या प्रमाणात आपण हे खड्डे असे मारलेले आहेत इकडे. तर उद्या आपण इथे काजू लागवड करणार आहोत. तर आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवू की कशा पद्धतीने आपण काजू वगैरे लागवड करणार आहोत. ते आपण थोडेफार इथे खड्डे मारलेले आहेत. तर आता मी आलो आहे नर्सरीमध्ये काजूची कलमं नेण्यासाठी. तर ह्या नर्सरीमध्ये आपण बघू शकता की विविध प्रकारची आंब्याची रोपं वगैरे पण आहेत, म्हणजे रत्ना आंबा, हापूस आंबा, केशर आंबा, पायरी आंबा, असे विविध प्रकारचे आंबे. तसे काजूचे वेंगुर्ला 4, वेंगुर्ला 5, वेंगुर्ला 7 आणि आता वेंगुर्ला 9 ही नवीन जात विकसित झाली. पण जी वेंगुर्ला 4 जात आहे ती अतिशय चांगली आहे, म्हणजे पिकासाठी अतिशय उत्तम आहे. तर जी वेंगुर्ला 4ची जात आहे ती मी घेऊन जाणार आहे. नमस्कार मित्रांनो, हा आता आपण वेंगुर्ला 4चा काजू आणलेला आहे. तो आपण हे काल जे खड्डे मारले होते त्या खड्ड्यामध्ये आपण लावणार आहोत. तर आपण काय करायचं आहे की आता आपण ही एक पावडर आणलेली आहे, रामबाण पावडर म्हणून नाव आहे तिचं. म्हणजे काय होणार, रामबाण पावडर आपण आणलेली आहे. तर काय करायचं आहे, एका खड्ड्यामध्ये आपण टाकायचं आहे, म्हणजे खड्ड्यामध्ये जी काय कीड मुंगी वगैरे असणार ती सर्व मरून जाणार. म्हणजे आपण काजू लागवड करतेवेळी आपण थोडीफार अशी पावडर वगैरे टाकायची आहे, म्हणजे जो काय कीड मुंगी वगैरे असतील ती सर्व मरून जाईल. अशा पद्धतीने म्हणजे थोडी थोडी टाकायची, म्हणजे ज्यामध्ये काय कीड मुंगी किंवा जी वाळवी वगैरे असेल ती मरून जाईल. आणि आता आपण काय करायचं आहे, हा बघा, ही काजूची पिशवी आहे. तर पिशवी फाडते वेळी पण आपण सावकाश पद्धतीने फाडायचे, म्हणजे काय होणार की हा जो मातीचा गट्टू असतो तो आपण अलगदपणे फाडायचा आहे. म्हणजे ही जी माती असते ती माती काजूला एकजीव झालेली असते. तर दुसऱ्या आपण जेव्हा खड्ड्यामध्ये लावतो त्यामुळे त्याचं लगेच ती माती मिक्स होत नाही. त्यामुळे आपण सावकाश आणि अगदी हलवार पद्धतीने ते लावायचं आहे. तर हा आता आपला मातीचा गट्टू आपण आता काढणार आहोत आणि इथे काजू लावणार आहोत. तर आपण आता सध्या काय केलं आहे की हा काजू वगैरे आहे तो पहिल्यांदा एकजीव होण्यासाठी आपण आता असं लावत आहोत इथे, म्हणजे मातीबरोबर तो एकजीव होईल. आणि नंतर आपण त्याच्यामध्ये जे काय आपलं खत वगैरे असणार ते आपण टाकणार आहोत. म्हणजे आता कसं सध्या पाऊस वगैरे पण कमी झाला आहे, त्यामुळे आता आपण सुरुवातीला लागवड करतेवेळी ह्याला खत वगैरे टाकत नाही. पण जसा जसा पाऊस होईल तसं आपण त्याला खत वगैरे टाकू, आणि अशाच पद्धतीने आपण आपली जी दुसरी झाडं वगैरे ती लावणार आहोत.
अशा पद्धतीने आपला पहिला काजू लावून झालेला आहे व बाकीचे आपण जे काजू आहेत त्यांची आपण अशाच पद्धतीने लागवड करणार आहोत. अशा पद्धतीने आपले जे बाकीचे काजू वगैरे आहेत त्याची पण आपण लागवड केलेली आहे. आपण काय केलं आहे की आपण सपोर्टसाठी हा एक मानगा बांधलेला आहे. म्हणजे कसं होतं, कधी कधी जे काजू वगैरे असतात ते सर्वच काही काजू सरळ नसतात, वाकडे तिकडे असतात आणि ते वाऱ्याने वगैरे किंवा जोराचा आपला पाऊस वगैरे होतो तेव्हा पडण्याची शक्यता असते. आपण त्याला सपोर्टसाठी हा मानगा दिलेला आहे. म्हणजे त्या माणग्याच्या आधाराने आपला जो काजू वगैरे आहे तो आपला चांगल्या पद्धतीने वाढणार. सध्या पावसाळ्यामध्ये आपण काय केलं पाहिजे की आपण पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण झाडांची लागवड केली पाहिजे. म्हणजे दरवर्षी तरी आपण प्रत्येकाने एक झाड तरी लावलं पाहिजे. म्हणजे आपण पण निसर्गाचं काही देणं लागतो. म्हणजे निसर्ग जसे आपल्याला हवा वगैरे देते किंवा सर्व काही गोष्टी देते त्या पद्धतीने आपण पण निसर्गाच्या ह्याच्यामध्ये एक झाड नक्कीच लावलं पाहिजे. अशा पद्धतीने आपली झाडं लावून झालेली आहेत. तर आपली सर्व आता झाडं लावली आहेत. झाडे लावा, झाडे जगवा व पर्यावरणाचे रक्षण करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपले हिरवं जग या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.